आज रोजप्रमाणे बाळाबरोबर एक फोटो काढावा म्हटलं आणि माझं लक्ष माझ्यावर गेलं. मला पहिल्यांदा हसू आलं, नंतर विश्वास पटला नाही की माझी अवस्था अशी झालेली आहे. रोज हा झोपल्यानंतर माझ्याकडे 2 ऑप्शन असतात. एकतर जेवण करणे किंवा झोप पूर्ण करून घेणे, कारण लाडे सर रात्रीचे झोपत नाहीत. पण मी नेहमी तिसरं ऑप्शन निवडते, तो म्हणजे रील स्क्रोल करणे. पण म्हटलं आज हे बदलायला हवं. मी लगेचच त्याला पाळण्यामध्ये झोपी घातलं. त्याच्याजवळ ओव्याची पोटली ठेवली, कारण त्याला थोडी सर्दी झालेली आहे. आणि टाईम चेक केला तर दिवसाचे दुपारचे 3:30 वाजलेले होते आणि मी अजूनही अंघोळ केलेली नाही आहे. तर मी म्हटलं पहिल्यांदा अंघोळ करून घ्यावं, माइंड फ्रेश होतं. आणि हो, खरंच खूप फ्रेश आणि रिलॅक्स वाटत होतं अंघोळ केल्यानंतर, कारण की केसही धुले होते. त्यानंतर त्याचा आवाज आल्यासारखं वाटलं म्हणून मी चेक करायला गेले, पण लाडेसर झोपला होता. टाईम बघितला तर 4 वाजले होते. मी अगोदरच विचार केला होता की आता मी मम्मीकडे जाणार आहे. मग बॅग घेतली, ॲक्च्युली डायपर बॅग आहे ज्याच्यामध्ये मी त्याचं सगळं सामान ठेवते. त्याचे 4-5 कपडे घेतले, कारण की गरज कधीही पडू शकते. त्याची औषधं घेतली, त्याचे वाईप्स घेतले, सर्दी झालेली आहे त्याला एकतर. आणि हा ड्रेस घेतला, जो घेतल्यापासून आहे तसाच आहे, त्याला वापरलेला नाही, त्याला बघितलंही नाही. त्याचा इनफॅक्ट लेबलही काढलेला नव्हता. शेवटी मी ओला बुक केली, त्याला मस्त झाकून घेतलेलं होतं, कारण की सर्दी पहिलेच आहे. बॅग उचलली आणि निघाले. घरी आल्यानंतर मी त्याला मम्मीकडे दिले आणि रेडी झाले बाहेर निघायसाठी. कारण प्रत्येक टिपिकल मुलीसारखं जेव्हा तिला नवीन सुरुवात करायची असते तेव्हा ती हेअरकटने सुरुवात करते आणि मीही तेच निवडलं. मी तयार झाले आणि घरातून बाहेर पडले. आता नवीन सुरुवात आणि महादेवांचं दर्शन होणार नाही असं तर शक्य नाही, म्हणून पहिलं महादेवांचं दर्शन घेतलं, त्यांना मनामधली इच्छा सांगितली आणि पार्लरमध्ये पोहोचले. तिथे हेअरकट झाला आणि असा मी माझा पहिला व्लॉग शूट केला. आता काही चुकलं असेल तर तुम्ही सांगू शकता किंवा सजेशनही देऊ शकता. नंतर मी घरी आले. आता आजच्यासाठी एवढंच. बाय.